दुकानवाल्याला उठवा म्हणाव की 1 जानेवारीपासून त्याची पण कारवाई तुम्ही ठरवा काय करायचं ते तुम्हाला काय सुविधा लागते ते तुम्हाला लाईट लागली अजून याच्यावर चांगली सुविधा करून देईल पण तुम्हाला इथंच बसावं लागेल इथंच कलेक्टर साहेबांना देवाने बाबासाहेबांच्या कृपेनं द्यायला कलेक्टरचं पद आलंय म्हणा एवढा गरीबावर अन्याय करू नका म्हणा विकून द्या म्हणा लोकांच्या इथे एखादीचा अन्न नाही म्हणा खायला पोलीस साहेब आहेत आमची पूर्ण यंत्रणा आहे पूर्ण महापालिकेचे 1000 लोक आज इथे येतात सगळ्या बाजूने तुमचे 100 उत्तर येतं पहिले महापालिकेला पगार इथं भरत होता की नाही पहिले भरत होता की नाही अजिबात नाही अजिबात नाही लोकसंख्या वाढली रस्ते काय बंद करायचे काय भाजीपाल्याला रस्ते ठेवचे काय कायद्याने गुन्हा दाखल करायचा आहे तुम्हाला लावू काय काय कायदा तुमचा रस्त्यावर तुम्ही हे बघा तुम्ही मला जागा द्यायला तुम्ही किती कारण जरी दिले तर मी तुम्हाला इथंच बसवणार तुम्हाला शेवटी माझा हा निर्णय आहे शेवटी आपला निर्णय तुमचा तुमची मागणी होती सगळे बाकी बाजार बंद पाहिजे सांगितले साहेबांनी 2च बाजार आणा कसं आमची लई समस्या आहे सर तुमच्या माध्यमातून थोडं हे होऊ द्या काय प्रॉब्लेम काय नगरपालिकेने इकडे आनंदनगरची 26 नंबर रोडची ज्योती अचानक मध्ये आणली आणि आम्ही शेतकरी 10 किलो मालाला 10 रुपये टॅक्स देतात नगरपालिकेला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय पाहिजे कस्टमरला येण्यासाठी त्याची ॲडव्हर्टाईज पाहिजे साहेब बसायची सोय पाहिजे बरोबर आहे त्याच काही नाही ना पाणी जरी पडलं तर इतकं ढवत आहे बघा समजा ती आपल्याला नंतर पुन्हा 4 वाजले 5 वाजले आता काही 5 वाजले थोडं आमची इथंच आमची 1000 रुपयाची 100 रुपये नगरपालिकेवाले संध्याकाळी थांबतात हे भांगडे आमचे आहेत साहेब त्याच्यामुळे आम्ही बाकी आमची जिम्मेदारी आहे ते बसणं सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नांदेडच्या महानगरपालिकेचा इथल्या पोलीस प्रशासनाचा महाराष्ट्र शासनाचा मी निषेध व्यक्त करतो कारण का गेली अनेक वर्षापासून जे आनंदनगरला MH 26 नंबर रोडला ज्योती टाकीजकडे जे आठवडी बाजार भरत होता तो बाजार अचानकमध्ये महानगरपालिकेच्या नियोजनानं त्यांच्या दडपशाहीतून शेतकऱ्याला इंदिरा गांधी मैदानामध्ये भरवण्याचं ठरवलं तरी आमचं शेतकऱ्याची काही अडचण नाही दादांनो परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार तुम्ही इंदिरा गांधीवर भरत असताना तिथं शेतकऱ्यांसाठी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यासाठी पाण्याची सुविधा द्या बसण्यासाठी जागेची व्यवस्था करा पुन्हा 4 वाजता 5 वाजता जे लोक तिथं बसून नंतर रोडवर जातात त्या रोडवर जे जाऊन त्यांचं माल विकते इकडे कोणी येत नाही पुन्हा तुम्ही जे ग्राहक आहे नांदेडचा जो तरकारी ग्राहक आहे त्यांना एक विनंती आहे त्या नगरपालिकेच्या माध्यमातून एक चर्चा केलं पाहिजे कोणती ॲडव्हर्टाईज करून कस्टमरला पण बाजार या ठिकाणी आहे म्हणून माहिती कस्टमरला माहिती नाही शेतकऱ्याला माहिती नाही बाजार इथं भराला आहे म्हणून कुठल्या व्यापाऱ्याला माहीत नाही अचानकमध्ये जर तुमच्या नगरपालिकेच्या दडपशाहीतून हुकुमशाहीतून तुम्ही जर बाजार तिथं भरत असाल तर त्याला आमचा विरोध आहे तुम्ही बिंदास भरवा आमची काही अडचण नाही दादांनो पण शेतकऱ्याला इथल्या व्यापाऱ्याला अगोदर पूर्वनियोजित कल्पना देऊन इथल्या लेवाल ग्राहक नांदेडच्या गिरायकाला नांदेडच्या तरकारी घेणाऱ्या सामान्य माणसाला तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून कल्पना द्या काही ॲडव्हर्टाईज करा अचानक म्हणजे आमच्यावर दडपशाही करणं का आमचा माल अचानक पिकणं आमचा शेतकऱ्याचा माल अचानक पिकणं किमान एक तरकारीची सर इथं येतो या तरकारीची एक पेंडी कमवण्यासाठी किमान 100 दिवसाचा कालावधी लागतो दादा
हे एक वस्तू आम्हाला पिकवण्यासाठी 100 दिवसाचा कालावधी लागतो. तर 100 दिवसाचा आम्हाला कालावधी लागतो. तुम्ही काम करत असताना नगरपालिकेचं कुठल्या एक दिवसाचं तुमचं नियोजन नसताना जर अचानकमध्ये बाजार भरवत असाल तर याला आमचा विरोध आहे साहेब. आमची पाण्याची व्यवस्था करा, बसण्याची व्यवस्था करा, असं एक आमचं म्हणणं आहे साहेब. धन्यवाद, थँक्यू. बस म्हणजे कडाला बसतो आम्ही आमचा काही त्रास नाही. दारू दुकानवाल्याला उठवा म्हणाव की एवढं हे करायला दारू पिणाऱ्याला आम्ही काय केलं. गट कशाला भरावं आम्ही, लाईट बिल कशाला भरावं, काय खावं आम्ही सांगा की तुम्ही. भाजीपाला इकडून खावला का चोरी करायला बरं हे आमचं काय दररोजचं नाही, काय नाही, एका दिवसाचं आहे, एका दिवसाचा आहे ना प्रश्न. तुम्ही एक दिवस ॲडजस्ट करू शकणार म्हणल्यावर प्रश्न करण्याला काय आहे. 10 रुपये चिठ्ठीला देतात, 10 रुपये देतात चिठ्ठीला. साठे चौकात दारू घेण्यासाठी दुनियाच्या गाड्या थांबतात. ते चालू आहे तुमचं. पोलीस प्रोटेक्शन बाजार रोडलाच भरणार आहे आणि आम्ही रोडलाच बसता. तुमच्यानं काय होते ते करा, नाही तर बंद करून टाका. तुम्ही बाजार पूर्ण बाजार बंद करून टाका. आणि काय मग काय करू दारू. चला आम्ही गांजा विकाल्या, दारू विकाल्या, तेव्हा तरी मारा तुम्ही येऊन आम्हाला. आम्ही खायचा भाजीपाला विकाल्या तुम्हाला, सगळेच खाणार आहात. काय कलेक्टर सुद्धा तेच खाणार आहे की नाही. मग आम्ही काय गुन्हे करायला काय पाकिट मारा मग बाया काय करा सांगा तुम्ही.